नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के चंद्रपुर वणी आर्णी लोकसभा मतदार संघ के भाजपा, राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना और मित्र पक्ष महायुति के अधिकृत उम्मीदवार श्री सुधीर मुनगंटीवार, इनके प्राचार्थ शनिवार राजुरा यहाँ केंद्रीय मंत्री माननीय श्री नितिन गडकरी इनकी जाहिर सभा आयोजित करने में आई। ये सभा में मित्र पक्ष नेता उपस्थित थे। उनमें भाजपा जिला अध्यक्ष हरीश शर्मा, देवराव भोंगड़े, माजी भाजपा जिला अध्यक्ष माजी आमदार संजय उधोटे, सुदर्शन निमकर, भाजपा नेता खुशल बोड़े, शिवसेना जिला अध्यक्ष बंडू हजारे और भी अन्य उपस्थित थे। देखे रिपोर्ट, प्रमोद दुबे की रिपोर्ट। अनेक रस्ते आणि पूल बांधले। नंतर मी दिल्लीमध्ये मंत्री झालो। 10 वर्षापासून केंद्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करतोय। अनेक 50 लाख कोटी रुपयाची कामं मी केली। अनेक रस्ते बांधले, टनेल बांधले। तुम्ही देशात कुठल्याही राज्यात जा, अरुणाचल, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर, उत्तराखंड, हिमाचल, काश्मीर, कुठेही जा, प्रत्येक राज्यामध्ये खूप काम करण्याची संधी मला मिळाली। पण माझा जेव्हा इंटरव्ह्यू झाला, मध्ये एका मोठ्या चित्रवाणीने माझी मुलाखत घेतली आणि त्यांनी मला विचारलं की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनेक कामं केली, अनेक टनेल रोड बांधले, एक्सप्रेस हायवे बांधले, मुंबई दिल्ली 1 लाख कोटी रुपयाचा एकच रस्ता जवळपास आता बांधून पूर्ण होत आलेला आहे। सगळ्यात मोठं आणि चांगलं काम तुमच्या हातून कोणतं झालं? मी त्याचं उत्तर दिलं की आपल्या देशामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त लोक माणूस माणसाला खिचण्याचं काम करतात। सायकल रिक्षा, आणि काही लोक रिक्षा खांद्यावर घेऊन धावत होते बंगालमध्ये, झारखंडमध्ये, नॉर्थ ईस्टमध्ये। ही अमानवीय प्रथा होती, हे मानवीय शोषण होतं। माझ्या आयुष्यात मला सगळ्यात चांगलं काम कोणतं करायचं संधी मिळाली असेल तर या 1 कोटी लोकांना मानवीय शोषणापासून मुक्त करण्याची संधी मला मिळाली। त्यात 70% लोक दलित आणि अल्पसंख्याक समाजातले होते। आज मेकॅनिक जीवन ई रिक्षा मी या देशात आणला आणि आता कुठेही सायकल रिक्षा दिसत नाही, माणूस माणसाला खिचत नाही। तर आता आमच्या भगिनी पण ई रिक्षा चालवायला लागल्या। ही सामाजिक क्रांती माझ्या आयुष्यात झाली। हे सगळ्यात मोठं काम आणि कमलावर मारा शिक्का, म्हणजे आता बटन दाबा, एवढी विनंती मी या निमित्ताने करतो। मला गडकरीजी आगे गाडीत म्हणाले, भाऊ काय म्हणते जातीचं राजकारण? म्हटलं नितीनजी, आमचे लोक हे शिकलेले आहे, सुशिक्षित आहे, आणि एखादा शिकला नसेल तरी व्यवहाराचा अनुभव आहे की आपण आयुष्यामध्ये जात ही घराच्या उंबरठ्याच्या आत असते, ही रोटी व्यवहारासाठी, बेटी व्यवहारासाठी असते, सार्वजनिक जीवनात जात असते। एखादा पेशंट आजारी झाला तर डॉक्टरकडे जाताना कधीच म्हणत नाही हा माझ्या समाजाचा असेल तरच मी औषधी घेईल, अन्यथा खाटेवर तसाच 102 ताप घेऊन अंग गरम राहील, पण मी डॉक्टरकडे जाणार नाही। कधी एखादा असा व्यक्ती आहे की म्हणतो माझ्या जातीचा प्राध्यापक असेल तरच माझ्या पोराला मी शिकवायला पाठवेल, अन्यथा अंगठा बहादर राहिला तरी चालेल। मला जर दुसऱ्या गावाला जायचं असेल तर बसमध्ये बसताना ड्रायव्हर माझ्या जातीचा असेल तरच बसमध्ये बसेल, नाही तर महात्मा गांधीची 11 नंबरची बस म्हणजे 2 पाय चालत मी पुढे जाईल असं जर कोणी म्हणत नसेल तर मग निवडणुकीमध्ये जात कशी येईल? आणि मग इतर जातीने काय करायचं? देवी समाजाने कोणाकडे पाहायचं?
माळी समाजाने कोणाकडे पाहायचं, अनुसूचित जाती समाजाने कोणाकडे पाहायचं, अनुसूचित जमाती समाजाने कोणाकडे पाहायचं, मुस्लिम समाजाने कोणाकडे पाहायचं. या ठिकाणी माझे छोटे